नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे. तर यामध्ये 1,10,000 महिलांचं या ठिकाणी फॉर्म जे अपात्र करण्यात येणार आहे. आता यामध्ये कोणत्या महिलांचा फॉर्म अपात्र करण्यात येणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, अशा तुम्हाला रोज अपडेट मिळत जातील. तर मित्रांनो, बघितलं तर यामध्ये एक अट होती, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी महिला असतील त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही, हे लक्षात ठेवायचे. ज्या महिलांना महाराष्ट्र शासनामार्फत अथवा इतर जे योजना आहेत त्यामार्फत 1,500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा जर आर्थिक लाभ मिळत असेल तर तशा लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार नाही, हे लक्षात ठेवायचे. यामध्ये संजय गांधी निराधार योजना असतील, इतर कोणत्या आर्थिक योजना असतील, त्याचा जर लाभ महिला घेत असेल तर त्या महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही, हे लक्षात ठेवायचे. फक्त ज्या महिलांना 1,500 रुपये किंवा त्यापेक्षा कमी रकमेचा जर लाभ मिळत असेल, 1,500 रुपयापेक्षा कमी रकमेचा लाभ मिळत असेल तर त्या महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल. मात्र 1,500 रुपये किंवा 1,500 रुपयेपेक्षा जास्त जे रुपये आहेत त्यांचा जर लाभ मिळत असेल तर मात्र या योजनेअंतर्गत त्यांना लाभ दिला जाणार नाही. हे एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. आणि अशा बघितलं तर आपण 1,10,000 महिलांचा फॉर्म जे आहे या योजनेअंतर्गत अपात्र होण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गतचे हे एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे, ज्या अंतर्गत 1,10,000 फॉर्म जे आहेत अपात्र होताना आपल्याला पाहायला मिळतील. इतर फॉर्मसुद्धा अपात्र होतील, पण जे संजय गांधी निराधार योजना असतील किंवा इतर जे योजना आहे 1,500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांचा लाभ घेत असलेल्या महिलांना या ठिकाणी या योजनेअंतर्गत लाभ भेटणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. इथेच थांबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.